अख्ख्या जगाचा बाप आहे ब्रह्म, पण देवळात नाही आहे. काटा का साधा निघाला? जगाची उत्पत्ती कोणाची? ब्रह्माची. निर्माण कोणी केलं? विश्व ब्रह्मानं. अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही. त्याचं कारण आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा चुकून तिच्यावर वासना गेली. बाप आहे जगाचा. ब्रह्म पिता आहेत ना? पिता नाही, पिता 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 हो पिता आहेत ना. देवळात आहेत का? 33 कोटी देवाचा राजा इंद्र, 100 यज्ञाची ताकद, अष्टमुख्य नायिका मनोरंजन करायला, उर्वशी मेनका रंभा मनोरंजन करतायत. काय अधिकार द्या माणसाचा? वासना. सासू जागी झाली, पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली, आळ्या झाल्या, पू झाला. सगळ्यात देखना चंद्र. 27 बायका त्याला. स्वतःच्या गुरुच्या बायकोवर, बृहस्पतींच्या बायकोवर वाईट नजर टाकली. 5 महिन्याची बाळंत करून सोडली. बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला. परिणाम डाग आहे त्याला. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा. भजनाचा कुणामुळं? हे काय सासू आयुष्यभर नारायण नारायण केलं. आयुष्यभर नारायण 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 हरी नारायण भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 नारायण. आयुष्यभर भक्तिसूत्र सांगणारे नारद आहेत, ज्यांच्या शब्दांमुळे भक्तीला, वैराग्याला तेज निर्माण व्हावं एवढी ताकद ज्यांच्या, ते नारद. सासू लागली माग, गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले. सूर्याची कवळी किरण पडली होती. शांत नदीचं पाणी वाहत होतं आणि त्यांना स्वच्छ पाण्यात तेसलं. मासोळीच्या माग मास लागलं. आता कलियुगाचा नियमच आहे, मासोळीच्या माग मासच लागतं, दुसरं काय लागतं? कळलं त्याला, कळलं. माग मास लागलं. एकटं जगण्यात मजा नाही, नारदाला वाटलं. मासोळीन मास बघून नारदाला काय वाटलं? एकटं जगण्यात मजा नाही, कोणतरी सोबत सहसंगिनी पाहिजे. शब्द जरा अवघड झाला, बायको पाहिजे. सहसंगिनी लय डोक्यात जायचं नाही, बायको पाहिजे. आणि बायको असणं काही चुकीचं असं काय वाद नाही. बघा, पण सध्याच्या काळात बायको सुद्धा भेटायची असेल तर तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करावं आहे की नाही? नाही तर काय तुम्हाला बायका भेटत्याल असं काही हिशोब? तुमचं सगळ्यात झालं असेल, जे राहिले त्यांना सांगते महाराज, आपलं अस्तित्व सिद्ध करा, बायको तरच भेटणार आहे. कसं आहे दादा, नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी काळा भंगारण किती बी ढोला असू दे, बायको त्याला नाजुकून गुरीच हा त्याला पाहिजे तशी. तुम्ही किती गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक देखणे असले ना आणि खिशात दमडी नसली ना, किती बी स्वभाव चांगला असू द्या तुमचा, तुम्हाला छपऱ्यापुरीला सुद्धा म्हणावं लागतं. होय म्हण, किती तर होय म्हण, अगं होती तू तर होय म्हण, होय म्हण, अगं चलो ती संसार होय म्हण. अशी बेकारे कथा अवस्था होती. आपलं कमवा, पैसे बिशे, तर अस्तित्व सिद्ध करा. बघा, ह्या जगातलं सगळ्यात मोठं सत्य बघा, खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर दुश्मन सुद्धा मागं पुढे फिरतात. खिशात पैसा नावात प्रसिद्धी नसली की आपली माणसं सुद्धा साथ सोडल्याशिवाय राहत नाही. हेच कलियुग आहे. हिथं हे घडतंच सकारात्मक. त्याच्यामुळं सत्यही राहायचं आणि सत्य राहून मोठंही व्हायचं. सत्याची साथ सोडायची आणि एकदा सत्य राहिलात, वारे हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे. जगाचा मालक मोठं करील ना. तू का म्हणे सत्य कर्मा भावे घातली या भय, कशाला चिंता करता? देव सांभाळतो दादा. नाही सोडायची सत्याची साथ, पण कमवायचं. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. पैसा पुरुषार्थाचं लक्षण आहे. कोणच गरीब नाहीये. नाथ बाबांचा मी अभंग घेतलाय. ते पैठण निवासी नाथ बाबा, एवढी जागीरदारी आहे त्यांच्याकडे. आलेला माणूस सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवायचा. अशी हजारो माणसं कीर्तनाला यायची. नाथ बाबा आलेली माणसं पुन्हा कीर्तनाला यावी आणि बसावी म्हणून त्यांना संसारिक उपयुक्त वस्तू द्यायची. धान्य, धन, ह्या सगळ्या गोष्टी नाथ बाबा कीर्तनाला आलेल्या माणसाला वाटायचे. काय जागीरदारी असेल? कारण विचार, संत गरीब नाहीत बरं. जगद्गुरु तुकोप्पा राय 65 लाखाची सावकारकी होती त्यांची. आता नाही, 450 वर्षापूर्वी. आता
ह्याचे 10 लाख म्हणजे तवाचा रुपया, अशा हिशोबानं 65 लाख. लय नका विचार करू, जा चाल. लय जागीरदार होते ते. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. कोणाला गरीब समजताय तुम्ही? या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज एकट्या दुकट्याचं नाही, 25 बैलगाड्या 25 बैलगाड्या कर्ज पत्रांनी भरल्या होत्या. तेवढ्या बुडवल्या इंद्रायणीत. फक्त तुकोबाच्या वाटणीचे भाऊ बाकी आहेत अजून. बायको तरी गरीब होती का तुकोबाची? पुण्याचं सासर तुकोबारायांचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. बर का बाणसरवड्याच्या बाया 3600 किती होता माय? मागून आलेल्या. उशीर झाला ना. कीर्तनाचा मंडप असो, देवाचं दार असो, नाहीतर सामर्थ्य असो, जागा कुठंच मिळत नाही. त्यामुळे वेळ आहे तोपर्यंत येत जा. उशीर झाल्यावर जागा मिळत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य. देवाच्या दारात जायला जरी उशीर झाला जागा मिळत, आणि कीर्तनात जरी उशीर झाला मग असं बघा लागते. मुडकं जात तो वर महाराज. बरं का संसारातली कामं सोडून जरा यायचं की नाही लवकर महाराज, बोलत जा. सांगा खरंय की नाही माय? सामर्थ्य सांगते मी तुम्हाला. आणि माय तुम्ही येड्या नाही, लय ताकद आहे तुमच्या. हा तुकोबासाठी विठ्ठल आले यात काय नवल. आवलीसाठी सुद्धा आलेच की. बापाच्या घरी एवढी श्रीमंती, 1425 माणसं एका दिवशी हाताखाला तिच्या बापाच्या. तरी नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. कसं देव राखणार नाही? काय मन मोठं म्हणावं त्या बाईचं. तुकोबाला 2 पत्नी, रखमा आणि जिजा. तुम्ही लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केल्या नाही त्या. पहिली केली रखमा, तिला बाळ होय ना म्हणून आई बापांना हात टाका तर दुसरी करायला लावली. पण बाणसरवळेकर देवाचं गणित इतकं बेकार. दुसरी बायको केल्यावर दुसरीच्या आधी रखमाला लिकरू झालं. देव बी असला खतरनाक आहे. लय देव मजा घेतो महाराज. बरं का रखमान जिजा 2 बायका होत्या. जिजाई नाव होतं त्यांचं, जिजाऊ. पण त्यांना आवली म्हणायचे. पण नाव होतं त्यांचं. लोक म्हणतात फटकळे, पण तुकोबांच्या पत्नी सारख्या पत्नी भाग्य लागतं भेटायला. एवढी जागीरदाराची पोरगी तुकोबाला भाकरी दिल्याशिवाय भाकरी खात नव्हती. एका लुगड्यावर संसार केला तुकोबाचा, एका लुगड्यावर. एके दिवशी असं तुकोबांना भाकरी द्यायला चालल्या, पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी ना तुम्ही, शेतकरी तुम्ही बसलेले थोडेफार शेतकरी का? मी काय वाटोळं केलंय बरं तुमचं? म्हणलं आता सुधारते आल, पुन्हा सुधारते आल, पुन्हा सुधारते आल. निस्ती मड्याला बसल्यात. तू बोल, मी आहे, तू बोल, मी बसलोय, तू बोल, मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. आलोय ते नशीब समज, तू बोल. असले ऍटिट्यूड न बसले तुम्ही. जरा यांना म्हणजे असं काय आनंद विनंद काही नाही. मुदाम करतात, मुदाम. त्यांना माझी जिरवायची मुदाम करतात. हसू आलं तर हसत नाही, टाळी वाजवटली वाजवीत नाही. नुसता दाटकुल्यावाने बोल बोल, मी बसलोय, बोल, तू सांगते ते मला माहित आहे, तू बोल. मुदाम करतात. ती मुदाम करत. ती कीर्तनाला मित्राला म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती, आपल्याला येड्यात काढत होती. ती जी सांगत होती आपल्याला सगळं आधीच माहित होतं. अरे हो, पण मोठे मनानं प्रोत्साहन तर दे. मुदाम. तुमचं कसं आहे दादा? एक पोरगा इष्टीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं एवढा कशाचा आनंद झाला? ती म्हणला कंडक्टरला फसवलं. ती म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. आयुष्य पश्याण्याला कळलं महाराज. अरे कंडक्टरच्या बापाचं काय गेलं येड्या? थोडा विचार बी करीत जण लगत बिया कराय आपली. आपलं कसं आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लिकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. हे कळलं पाहिजे ना महाराज. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं महागारी आला. म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणणार नारळ दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको, झालं नाही जमले ती लोक. दुसरा दिला. हा 2 वर्षानं आला. म्हणला पक्का भामटा आहे द्यायला. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसलं, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली, सगळी बायको घेऊन आली. आई शपथ, ज्याला कळलं ना सेन्स ऑफ ह्युमर खतरनाक आहे त्याचा. प्रेझेन्स ऑफ माइंड नाद खोळा आहे त्याचा. तू 2दा एकटा झाला. तुझी बायको कडे म्हणलं लग्न नाही झालं. किती नारळ दिला
लेकरू होणार आहे. असली गत आहे तुमची. हा ना, भावे विन भक्तीन, भक्ती विन मुक्तीन, बळे विन शक्ती. असली गत आहे महाराज. भावे विन देव नकळे निसंदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे, भाव बळे आकळे ये रवी नाकळे, कर तरी आवळे तैसा हरे. देवाला मिठीत घेता यावं एवढं प्रेम देवावर असावं, तेव्हा कुठं देव मिळणार आहे दादा, हे की नाही. हे असं वरच्यावर कीर्तन ऐकून कुठं देव भेटत असतो. मन लावून ऐकायचं, हे की नाही. मुदाम करीत जाऊ नका. आणि कशाचा अहंकार करता दादा. काळी मात्र ज्ञान नाही, काळी मात्र अधिकार नाही आपल्याकडे, आणि काळी मात्र ताकदही नाही आपल्याकडे. चला या, एवढी जागीरदार होते संत. तुकोबाची पत्नी तुकोबांना भाकरी द्यायला चालली, पायात काटा मोडला है ना. शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही न बोले. शेतकरी तुम्ही असं कौतुकानं सांगत जा रे, टू बी प्राऊड ऑफ फार्मर. शेतकरी आहात स्वाभिमानाने सांगा. अरे बाकीचे थोड्या दिवसापुरती पद असली तरी स्वाभिमानानं सांगतात. अध्यक्ष, सचिव, चेअरमन, आमदार, माजी आमदार सांगतात ना, माजी सरपंच. आपण तर कौतुकानं सांगावं दादा. हा, आयुष्याचा जुगार खेळून मातीमधनं सोनं पिकवायची ताकद ज्यावला देतंय, त्याच्या घरात कधीच भ्रष्टाचाराचा, तळतळाटाचा आणि लाचारीचा पैसा येत नाही. त्याला शेतकऱ्याचं घर म्हणायचं, कौतुकानं सांगायचं शेतकरी आहे. अरे स्वाभिमानानं सांगायचं, जेवढा जीव शेतकऱ्याचा पोटच्या लेकरावर आहे तेवढाच जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा आहे. जी जनावरात माणसातही फरक करत नाही, इतका मोठ्या मनाचा बाप ज्याचा आहे त्याला शेतकरी म्हणायचं दादा. अरे कौतुकानं सांगायचं, पण इमानदारीनं सांगा ना. व्यावहारिक विचार करूया. आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. ज्याला मातीची जाण आहे तेच मातीसाठी जीव पणाला लावतं, कुठलीही लावित नाही दादा. वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून व्यक्तिमत्वाचा त्याग करून संतांच्या वचनावर चालणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? शेतकऱ्याची. जागीरदाराचा कसा माळ घालीन आहे की नाही, त्याला ढाबा लागतो. आमची घालतात. वृद्धाश्रमात कोणाचे मायबाप? शेतकऱ्याचे का जागीरदाराचे? जागीरदाराचे. ती कुत्र्याचं नाक पुसतं, त्याला आईबाप नको वाटतं. अरे कौतुकाने सांगे, तुम्ही पोरांना नावं ठेवता ना. आजही आमची शेतकऱ्याची पोरं स्वतःचं अस्तित्व पणाला लावतील, प्रामाणिकपणे कष्ट करतील, पण माय बापाचं स्वप्न पूर्ण करण्याचा अट्टहास करतील. कारण माहित आहे त्यांना माय बापाने कष्ट केलंय. माझ्या फाटक्या धोत्रावर ज्या बापानं संसार सांभाळला, फाटक्या पदरावर ज्या माईनं चुली फुकल्या, त्या आई बापाची स्वप्न पूर्ण करायला आमची पोरं जीवाचं पाणी करतात, पण माय बापाला वैभव निर्माण करतात. एवढी ताकद त्यांच्यात आहे. सगळीच पोरं वाईट नाहीत हो दादा. सप्त्यात कामं करणारी पोरच की, पत्रवाळ्या उचलणारी, पंक्ती वाढणारी, मंदिराची साफसफाई करणारी कोण हो? पोरच की. एखादा वाया गेला म्हणून सगळ्याला नाव ठेवू नका. निस्ती म्हातारी माणसं म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेली, पोरवाया गेली. अरे का गेली? बिडी फुकू फुकू तुझी धोवाडा आत गेली म्हणून पोरवाया गेली. फुगस थोडी गेली. जीव म्हातारा आपल्या दिसत नाही, आपल्याला चालवत नाही, बोलवत नाही, मारुतीच्या मंदिरात भजन करीत नाही, पते चाळीतो. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, ही गुणाचं. फक्त पोरच वाया गेली. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून आजकालच्या काय पुरी येतोय, ह्यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लो, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळय, सगळं आयतं भेटलं होय ग माय. पण आता काय करती? आता मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भंगार वास त्या मिसरीचा. तू नातीला कुठल्या तोंडाने ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार आहे? सांग ना. घरात तर पाहिजे का नाही दादा? लय पुढच्याला नावं ठेवू जाऊ नका. करतात लेकर, करू देत जा. तुम्ही करू तर द्या, हे तर मोठा प्रॉब्लेम आहे. करू तर देत जा. या विषयाकडे शेतकरी, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, नोबल नाही मोडतोच. शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पाण्याने पाय स्वच्छ करतो का? घाई असेल तर